पुंडलिक वरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अवधूत चिंतन देव दत्त। बरं काय झालं प्रकाश गेला विचारून आला नाही बरं म्हणले का बरं बरं श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। शेची आई गळ्याची पत्नी तिनं वर शेतीनं वर मिळवला आयसा वर पाहून देवसरी इंद्राणी निर्धारे तप करी प्रकटली गोकुळा भितरी भोगिला मुरारी कुंजवनी। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कपालाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दासुका। काल आपण ऐकलंय हरिसाहेब की राधा हे कोण आहे तर राधा ही कृष्णाची पत्नी नाहीये पण लोकांना गैरसमज झाला असतो राधा त्याची पत्नी आहे ती निजभक्त आहे अत्यंत जवळचे भक्त 60,000 वर्ष तप केले इंद्राच्या बायकोने केवळ कृष्णाच्या मांडीवर बसण्यासाठी मला मी मिळावं कृष्णाला सांगितलं तू काय कर तप कर आणि नंतर तू राधा म्हणून जन्माला आले की मग तुला बसायला त्या संधी मिळेल अशा प्रकारे बोलल्यानंतर त्या शचीने म्हणजे इंद्राच्या पत्नीने तप केलं 60,000 वर्ष आणि ते पुन्हा राधा म्हणून जन्माला आले आणि त्यावेळेला ते राधा जन्माल्यानंतर योगायोगाने त्याला कृष्णाच्या मांडीवर बसायला मिळालं आणि तो पुढचा प्रसंग पुढे काय बघूया हा मग मथुरीचे जाता ऋषिकेशी योग नसावे राधेशी गुप्त होऊन हिमाचलाची मागुची तपासी ते गेली। अशा प्रकारे सांगितलं काळ आहे की ज्यावेळेस कृष्ण मथुराला चालले होते त्यावेळेला राधा रथाला आडवी पडली होती तिने तो प्राण सोडला आणि पुन्हा जन्माला आलेली ती राधा आणि ती कुठे भेटली द्वारकेत भेटली असं पुढे ऐकायला मिळेल ना मग अद्यापि द्वारक मग ते दिवे तप करूनी त्याची आली द्वारकेला गोनी श्रीकृष्ण राधेशी देखोनी आलिंगोनी अंकी बैसविले। इंद्राची पत्नी शशी आहे तिनं 2दा तप केले एकदा त्याच्याकडे गोकुळामध्ये जन्म घेतला आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा प्रकट झाली डायरेक्ट त्याच्यामध्ये द्वारकेमध्ये आणि अशा प्रकारे ज्यावेळी द्वारकेमध्ये प्रकट झाली त्यावेळेस काय प्रसंग घडला ते सावधचित्त नाही का अद्यापि द्वारकेशी जाण श्रोते पावे जाऊन होते राधा कृष्ण पूजन सर्वजण देखती। आता सुद्धा जर आपण द्वारकेला गेलो तर अजूनही त्या ठिकाणी राधा आणि कृष्णाची पूजा होते आणि मग आम्ही गेलो त्या ठिकाणी द्वारकेला गेलो होतो आम्ही आणि ज्या ज्या स्त्री अजून आहेत ते कृष्ण भजन करतात भक्ती करतात अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू राहिले पुढे काय झालं बघा आस्वारंगी राधा घेऊनी बैसला असता चक्रपाणी तेथे आली रुक्मिणी हरिचरण पाहावया। आणि काय गंमत झाली बा ऐकण्यासारखे की ज्या वेळेला राधा प्रकट झाली कृष्णाच्या मांडीवर बसलेले त्याच वेळेला रुक्मिणी कृष्णाला भेटायला आणि ज्यावेळेस रुक्मिणी कृष्णाला भेटायली त्यावेळेस त्याला काय पाहिलं तर राधा कृष्णाच्या मांडीवर आहे पाहिल्यावर काय म्हणते जरी 16 सहस्र गोपिका सती सत्यभामादी सकळ युवती परित्याही रुक्मिणी सती न बसती हरियांगी। या ठिकाणी काय सांगितलं बघा मी रुक्मिणीला किती मान होता श्रीकृष्णाला 16,108 त्यापैकी रुक्मिणी सर्वात थोरली तर रुक्मिणी म्हणते की ज्या एवढ्या स्त्रिया आहेत मी ज्यावेळेस कृष्णाला भेटायला जाते त्या सगळ्या स्त्रिया उभा राहतात मला मान सन्मान देतात परंतु ही राधामध्ये जर उठली नाही कोण आहे ही कारण रुक्मिणीला माहित नाही ना कोण आहे ती म्हणून मी आल्यानंतर तिला उठायला पाहिजे परंतु उठले नाही त्यावेळेस पुढे काय म्हणते मग रुक्मिणी येताची सकळा उभ्या राहती गोपबाला सर्वा देखत चित्त कळला हरी अर्धांगी बैसत। अशा प्रकारे ज्यावेळेस रुक्मिणी सभामंडपात येते त्यावेळेस जर सर्व स्त्रिया त्या ठिकाणी उभा राहतात त्याला मान देतात नाही का मोठी राणी थोरी राणी आली म्हणून आणि त्या ठिकाणी कृष्णाजवळ कोणी थांबत नाही आणि रुक्मिणी जाऊन उभा राहायची पुढे काय घडलं मग सर्वा देखता बैसे रुक्मिणी परितीज देखत न बैसे कोणी
हे ज्ञान कळ पट्टराणी इति सरी कोणान आणि पाव अशा प्रकारे रुक्मिणी ज्या ठिकाणी कृष्ण बसले ते जाऊन बसायची. बाकी सर्व स्त्रिया फक्त पाहत जायच्या, कोणी जवळ जात नव्हत्या. म्हणजे एवढा रुक्मिणीला मान होता. 16,160 बायका मान द्यायच्या आणि रुक्मिणी आपली तिथं बसायची कृष्णाजवळ, परंतु कोणीही त्या ठिकाणी अवहेलना करत नव्हते, मान देत होते रुक्मिणीला असं सांगतात. आस रुक्मिणी आली द्वयकदा तो हरीच्या मागी बैसली राधा न धरी रुक्मिणीची मर्यादा चरली क्रोधा भीमकी. आणि अनेक वेळा रुक्मिणी आली, जवळ कोणी नसायचं. पण एके दिवशी काय झालं, स्वतः रुक्मिणी कृष्णाला भेटायला आली. भेटायला आल्यावर तुम्ही काय पाहिलं तर प्रत्यक्ष राधा कृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहिली. आता त्या ठिकाणी बघा रुक्मिणीला कसा राग आला की त्या ठिकाणी राधेला पाहिलं कृष्णाच्या मांडीवर आणि मग काय म्हणते बघा, पुढील भविष्य जाणून तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी दक्षिण धिंडरवणी येऊनी तप करीत वैसरी. आणि रुक्मिणीला राग आला का माझ्या समोर त्या ठिकाणी राधा मांडीवर बसले, मी गेले असताना जवळ गेले असताना उठले नाही तिनं, त्यामुळे त्याला राग आला. आणि राग आल्यामुळं ती रुसून गेली आणि कुठं जाऊन बसली, दिंडीरवनामध्ये आपल्या पंढरपूरला. तिथं त्या ठिकाणी दिंडीरवन आहे. आता त्यावर होतं, आता सगळं नगर झाले. आणि ती रुक्मिणी त्या दिंडीरवनामध्ये रुसून बसलेले. अजूनही त्या ठिकाणी रुक्मिणीचं महाल वेगळं आहे, मंदिर वेगळं आहे. दाखवतात पुढं दिंडीरवण तेच पंढरी भीमा तीरे भिमकी तपकरी मज येते पहावा येईल मुरारी द्वारके होणे. आणि मग रुक्मिणी काय करे रुसून बसलेले, दिंडीर वनात जाऊन बसलेले. आणि तिला माहित होतं की आता हे माझा शोध करत येईल म्हणून, मला भेटले येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी ती रुक्मिणी रुसून बसलेले. भगवान श्रीकृष्ण तिचा शोध करत करत पंढरपूर, अगोदर रुक्मिणी आली पंढरपूर बरं का, नंतर कृष्ण आले. आणि कृष्ण आले पण तरी काय केलं बघा, मग दिंडीरवनात भीमक कन्यात पकरीत द्वारके श्रीकृष्णनाथ काय करीता झाला. आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी रुक्मिणी रुसून आलेले, दिंडीरवनात बसलेले, तप करत बसलेले. आणि तप करत बसले असताना तेवढ्यात आता हे भगवान श्रीकृष्ण आता द्वारकेमध्ये काय करतात काय का, रुक्मिणी जाता द्वारके हुनी काही रस कर कामिनी ते सर्व सौभाग्य खाणी गेली रुसोनी भी. आणि त्यावेळेस कृष्णाला कळलं की म्हणजे रुक्मिणीला राग आला म्हणले, राधा मंडळ बसले पाहून. आणि म्हणून ते रुसून गेले म्हणले. आता हे रुसून गेले, हिचा रुसवा कसा काढायचा असा कृष्ण विचार करतात. मग रुक्मिणी कारणे कृष्णनाथ सर्व उर्वी मंडळ शोधित तो गोकुळाशी आला त्वरित बाळवेश धरी तेव्हा. कसा तो देव आहे त्या सगळं माहीत असते बरं का. परंतु रुक्मिणी कुठे गेली काय कळेना, म्हणून ते सगळ्या वनामध्ये फिरत फिरत बसले. आणि शेवटी कळलं की दिंडीर वनामध्ये आहे. त्याने काय केलं, एका गोपाळाचं म्हणजे गुरं राखणारं रूप घेतलं, धारण केलंय. आणि त्या ठिकाणी हुडकत हुडकत शोधत शोधत त्या दिंडीर वनामध्ये त्या गेले. सवे गाई गोपाळ केहुनी दक्षिण दिशे आला चक्रपाणी शोधित वनी उपवनी तुरिक मनी चितकळा. असे पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला आहे. आणि फिरता फिरता त्या ठिकाणी का हे द्वारका आहे ते उत्तर दिशेला आहे आणि पंढरपूर दक्षिण दिशेला आहे. आणि मग प्रत्यक्ष कृष्ण फिरत फिरत ह्या वनातून त्या वनातून फिरत फिरत आपली गाई गोळ वापर घेत रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी ते पंढरपूर आले म्हणतात. गोरक्षणाचा व्यत्र करी तोची दंडधरी पूतनारी शंख तो कमंडोल निर्धारी संन्यासी हरी झाला. अशा वेळेस संन्यासी झाला कृष्ण. काय केलं, संन्यासी झाला. त्याने आता त्या तिने काठी घेतली नाही का आणि कमंडोल घेतलेलं आहे. अशा प्रकारे सैन्याचं धारण करून, कारण ओळखायला नाही पाहिजे म्हणून स्वतः श्रीकृष्ण एका सैन्याचं धारण करून त्या ठिकाणी दिंडीरवाला ठिकाणी म्हणजे पंढरपूर आले म्हणतात. श्रीवत्सांकित मनोहर मुकुट कुंडले मकराकार नीलज मोतवर्ण श्रीधर बाळ दिगंबर झाला. आणि असा हा अत्यंत रूपवान नाही का तेजस्वी अलंकार असलेला. परंतु रुक्मिणीसाठी तो बाळ झाला. बाळ म्हणजे गोपाळ झाला, गुरु राखणारा झाला. कारण त्याला शोध घ्यायचा आहे आणि तो म्हणजे गाई राखणारा मुलगा होऊन त्या ठिकाणी रुक्मिणीला शोधू लागलेला आहे. शोधित शोधित ऋषिकेशी आला लोहदंड क्षेत्रासी दिंडीरवर मन तिथ्यासी तेथे द्वारकावासी
धोरंड नावाचा भाग आहे, त्याला तर गंधर्वन म्हणतात. आणि त्या ठिकाणी कृष्ण फिरत फिरत रुक्मिणीचा शोध घेण्याचे त्या ठिकाणी आले म्हणतात. मागे टाकुनी गाई गोपाळा त्या वनात प्रवेश घन निळा तेथे वैसली वेहलाल तप करीत. आणि अशा प्रकारे फिरता फिरता गाई गोपाळ सगळे बरोबर आले ते बरोबर. आणि मग त्या सगळ्यांना मागे टाकलं आणि स्वतः पुढं त्या ठिकाणी रुक्मिणीचा शोध घेत त्या निर्वाणामध्ये भगवान श्रीकृष्ण आले म्हणतात. अंकातरी धरून वेत दोन्ही कधी ठेवून हात रुक्मिणीचे वदन विलोकित उभा राहिला तेथे. अशा प्रकारे त्या रुक्मिणीला पिशवे पाहिले तप करते आणि त्या लागून पाहिलं म्हणतात आ रुक्मिणी आहे म्हणजे इथं. आणि म्हणून त्या ठिकाणी आता अगदी लांबून टकरावून पाप बसलेले आहे. त्या ठिकाणी रुक्मिणी आहे असं जेव्हा कळलं पुढे त्याला कळल्यानंतर पण काय केलं त्यांनी म्हणे पद्मनेत्रे कामिनी का बैसलीस येते येऊनी मदन गवे तुझं वाचवणी म्हणून धावणी. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण रुक्मिणी आले. आणि रुक्मिणी आल्यानंतर कृष्ण म्हणतात अरे म्हणजे हे बायकोला म्हणतात तर त्याला म्हणतात तू या ठिकाणी का आली का रुसली काय रुसायचं काय कारण आहे. आता कृष्णाला माहित आहे तरी पण त्याला विचारतात एवढी रुसून तिथं इतक्या लांब कसं काय आली काय कारण आहे का रुसली तू माझ्यावर. अशा प्रकारे कृष्ण आपल्या पत्नीची समजूत काढतोय. म्हणे प्रिये तुझं वाचून मज युगा समान वाटे क्षण मग रुक्मिणी बोले वचन तू कोण आहेस. आणि त्या ठिकाणी कृष्ण म्हणतात दूर गेल्यामुळे मनामध्ये दिवस जाईना आणि युगासारखे एक दिवस वाटले नाही मला करमेण अशी आवडले. त्यावेळी रुक्मिणी काय म्हणते कोण तुम्ही कसं काय इकडे आलात तुम्हाला कोणी सगळे यायला म्हणजे इतकं अज्ञान त्या रुक्मिणी पण घेते. आणि कृष्णाची गंमत म्हणून त्या ठिकाणी त्या विचारते तुम्ही कोण आहात इकडे कसं काय आलात. अशा प्रकारे रुक्मिणी कृष्णाला बोलावलेली आहे. चोरटिया सारिका अकस्मात उभा ठाकलासी या वनात परागणेशी बोलावया मात काय कारण. आणि रुक्मिणी रागवले अरे म्हणते एखाद्या लाकडासारख्या समोर उभा राहिला म्हणले खांबासारखा माझ्यासमोर कोण आहे तू आणि तुला कसं काय वाटत मला परगेस्त्रीला बोलायचं हा तू कोण कोणाचा आहे तू कोण कोणाला बोलतो ते तुला कळतं का म्हणले. म्हणजे रुक्मिणी त्या ठिकाणी कृष्णा आता दोघे एकमेकाला ओळखतात परंतु ग्रंथकर्त्याने आपल्याला कळण्यासाठी की रुक्मिणी सुद्धा कृष्णाला कसे बोलते तसं अडकायच्या बायका बोलतात नवऱ्याला नाही का तसं तिने बोलते. तुम्ही कसं काय करा कोणी तुम्हाला यायला सांगितलं कोण तुम्ही आहात. अशा प्रकारे रुक्मिणी रागाला त्या ठिकाणी बोलावलेले. प्रिया म्हणसी मजायचे वाट ते मानसी बहुतेक परद्वारी आहेसी बाळपणापासून. बाळपणापासून तो परत स्त्रियाशी संबंध असतो म्हणले नाही का. आणि तो या ठिकाणी मला त्या ठिकाणी काय म्हणतो म्हणले पत्नी म्हणतो बायको म्हणतो तो कसं काय मला बायको म्हणतो तू कोण आहे कुठला आहे कसं काय इथं आला. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्यक्ष रुक्मिणी भांडणाच्या स्वरूपामध्ये प्रेमानच आहे पण भांडण्याच्या स्वरूपात बोलते. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभू श्रीरामचंद्राय नमः. आय कोणी भीमकीचे वचन हास्य करीत मधुसूदन मग हृदय दृढ आलिंगुना केले समाधान तियेचे. श्री गणेशाला वंदन करून भाविकांचे वंदन करून तुला करून असणाऱ्या कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान हरिविजय ग्रंथाची सांगता. आज खऱ्या अर्थानं आपलं फलप्राप्तीचा दिवस म्हणायचा. फलप्राप्ती फळ म्हणण्यापेक्षा फलप्राप्ती असं कालच्या अध्यायापासून आपण कथा ऐकत आहात कशा प्रकारे असणारा शचीचा अवतार आहे आणि रुक्मिणीची जागा लक्ष्मीची जागा ही असणाऱ्या ज्या वेळेस राधेने घेतली गेली त्यावेळेस तिला राग आला गेला आणि ती दिंडीवनाच्या ठिकाणी गेली. पंढरपूर म्हणजे काय एक वन पहिलं दिंडीवन होतं आणि त्या दिंडीवनाच्या ठिकाणी अवश्य बरं का पंढरपूरला गेल्यानंतर दिंडीवनातील रुक्मिणी तिचं अवश्य दर्शन घ्यावं. पांडुरंगाचं दर्शन घ्यावंच परंतु दिंडीवनातील रुक्मिणी म्हणून इकडे घाटावरती आहे इकडे एका लेवलला तिकडे गेल्यानंतर दर्शन घ्यावं अवश्य घ्यावं. आणि त्या ठिकाणी जाऊन रोषून बसलेले आहे आणि त्यांचा संवाद झाला गेला. रागाच्या भारामध्ये माणूस काय सहजासहजी कोणाला सहज बोलत नाही. तिथं काय हळद कुंकू पूजा केली जात नाही. काय रागाच्या भारामध्ये कोणी कोणाला काही बोलत असते. तशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत बोलली गेली आणि असणाऱ्या कृष्ण भगवंताने हास्य स्मित हास्य केलं
आणि आलिंगन दिल्याबरोबर तिचं समाधान झालं महाराज. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी असणाऱ्या रुक्मिणीची झाली म्हणतात. तो पुढे पुंडलिक भक्त माता पितयांची सेवा करीता तेने संतोषला जगन्नाथ जाऊन तेथे उभा ठाकला. पुढे काय झालं? या दोघांच्या गाठीबिठी झाली गेली. पुंडलिक भक्त आहे, आपल्या आईवडिलांची सेवा करत असणाऱ्या त्या ठिकाणी बसलेला आहे नदीच्या काठावरती चंद्रभागेच्या. आणि त्याची भेट घेण्यासाठी म्हणून असणारे भगवंत श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर उभं राहिले म्हणून सांगतात. हारे म्हणे धन्य धन्य पुंडलिका वर मागे भक्त तिलका हेरे विट टाकिली वैकुंठ नायका बैसावया कारणे कारे पुंड्या मातलाशी कैसा कैसा तुरे मागे विटाविली युगे झाले 28 आदिन मनसी खाली पुंडलिका भक्ता माझ्या तूच निका. आणि अशा प्रकारे भक्ता माझी तूच निका. श्रेष्ठ भक्तातून तुला श्रेष्ठ निका निवळ असं असणारा तो भक्त म्हणजे कोण आहे? पुंडलिक आहे. अशा प्रकारची अवस्था युगे 28. आपण काय म्हणतो युगे 28 झाली असं नाही. युगे 28 युगे 28 साठी उभा आहे. युगे 28 संपलेले नाहीत मला ही लक्षात घ्यायचं आहे. 28 युगासाठी उभा भगवंत आहे त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारची अवस्था आहे. आणि माग भेटायला गेल्यानंतर मला त्यांनी महाराष्ट्रात फिरून पाहिलं नाही कोण आलंय काय देवा आलाय ठीक आहे म्हणजे आलाय तर आलाय. मग काय केलं तिथं मग कुठं उभारो कुठं म्हणून ती वीट भिरकावली पुंडलिकापासून किती लांब गेले बघा तेव्हाची ताकद किती पांडुरंग कुठं आहे पाठीमाग आहे किती अंतरावर आहे 1 किलोमीटर अंतर असं तिथं माझं. एवढ्या अंतरावरती असणारा पांडुरंग त्या ठिकाणी आहे उभा राहिलेला आहे. अजून एक तिष्ठत फक्त पुंडलिक येतो की काय कसं असतं महाराज एक सांगतो तुम्हाला थोडं. काय आहे की गाय दूध देत असते. पांडुरंग काय करतो पुंडलिकाला पाहतो ते येतं का काय. गाय काय करते एक उदाहरण म्हटलं तर गाय काय करते तिथं असणारा दूध वासरासाठी देत असते पण तुम्हाला मला त्याचा लाभ होतो. तसं ते पुंडलिकाला पाहतंय आणि आपण जातोय म्हणून आपल्याला कृपादृष्टी होती. अशा प्रकारची अवस्था पांडुरंगाची आहे. सांगू लागले त्या विटेवरी पद जोडणी दोन्ही कर कटी ठेवणी उभा राहिला मोक्षदानी पुंडलिकासी निहाळीत. पुंडलिकासी निहाळीत आताच आपण सांगितलं तशा प्रकारची अवस्था झाली महाराज. काय समाचार दृष्टी विठेवरी सहजरी आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. अशा प्रकारची अवस्था सांगितली गेली. समाचारण दृष्टी आहे. दृष्टी कशी आहे सम आहे चरण कसे आहे सम आहे चरणावरती दृष्टी आहे. आणि अशा प्रकारचं कटेवरती असणारे कर ठेवलेले आहेत. अशा प्रकारचं असणाऱ्या भगवंताचं त्या ठिकाणी वर्णन सांगू लागले. माता पितयांची सेवा करोनी हरी समीप आला पुंडलिक मुनी प्रेमे लागला दृढ चरणी मग मोक्षदानी बोलत. आणि मग काय झालं महाराज वर माग काहीतरी वर माग असं म्हटल्यानंतर माता पित्या सेवा केली आणि पुंडलिक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेला. आणि गेल्यानंतर असणार त्या ठिकाणी त्यावेळेस भगवंत त्या पुंडलिकाला काय बोलतात. पुंडलिका वर मागे येच क्षणी येरो म्हणे जैसा हेसी चक्रपाणी तैसा चिरकाल ये स्थानी उभा राहे भगवंता चिरकाल उभा राहे. वरदान मागितलं गेलं. काय म्हणले वरदान माग. पुंडलिकाला म्हणले पुंडलिका कृष्णाने सांगितलं वरदान माग. जेव्हा मला वरदान द्यायचं असेल तर फक्त आता जसा उभा राहिला तसा चिरकाल उभा राहे. आतापर्यंत असणार त्या ठिकाणी भगवंत त्या पुंडलिकाचं आपल्या वरदान दिलं म्हणून आतापर्यंत उभा आहे म्हणून सांगू लागले. जे तुझ्या दर्शनासी येते ज्ञानहीन मूळमती त्यांची दर्शने व्हावी मुक्ती हेची विनंती माझी असे. असणार हे दैवत महाराज असं आहे. स्पर्श करून फक्त एवढ्या देवताला काय होतं दर्शन घेता येतं मला. कुठल्याही जावा जगामध्ये नव्या असणाऱ्या कुठल्याही असणाऱ्या त्या ठिकाणी कुठेही जावा देवाला स्पर्श करून मूर्तीला स्पर्श करून कुठेही दर्शन नाही. 10 फुटाच्या अंतरावर असेल 5 फुटाच्या अंतरावर असेल पण लांबूनच जावं लागतं महाराज. कुठल्याही मूर्तीला स्पर्श करता येत नाही. फक्त विठ्ठलाचीच मूर्ती अशी आहे की जाऊन पायाला हात लावून दर्शन घेता येत. चिरकाल राहे येते चिरकाल येथे राहे. आणि
जन मूळ अज्ञान कसाही असणार त्या ठिकाणी असणारा भक्त असो, आल्यानंतर तुझ्या कृपा आशीर्वादानं त्याचा असणारा उद्धार व्हावा, त्याचा असणारा त्या ठिकाणी मार्गी सगळं लागावं, त्याचं संकट नाहीच व्हावं, अशा प्रकारचं वरदान मला दे म्हणून सांगू लागले. आणि या क्षेत्राचे नाम पंढरी नगरा, दक्षिण द्वारका नाम साचारा, रुक्मिणी सहित तू सर्वेश्वर, राहे स्थिर येथेची. राहे स्थिर येथेची. या नगरीचं नाव पंढरपूर असं ठेवलं जाईल. या काय व्हावं, पंढरपूर हे नाव त्या ठिकाणी पंढरी नाव ठेवलं जाईल. दक्षिण द्वारका म्हणून ओळखलं जाणार, दक्षिण द्वारका म्हणून ओळखलं जावं, आणि रुक्मिणी सहित देवा तुम्ही येथे राहावं, इथं असणार त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असावं, अशा प्रकारे वरदान द्यावं म्हणतात. विठ्ठल नाम येथून चालवावे, विठ्ठल नाम अभिधान चालवावे आता येथून, मज कोठे न जावे सोडून, कृपाळुवा सर्वेश्वर. कृपाळुवा सर्वेश्वर विठ्ठल नाम येथून या चालवावे. इथून पुढे आता कृष्णाचं तुमचं मार्ग संपलं, आता मला विठ्ठल नाव हे तिथून पुढे चालवावं, आणि विठ्ठल नावामध्ये तिन्ही देवताचं स्थान आहे. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ असणारे शंकर भगवंत, आणि ल म्हणजे लक्ष्मी सहित नारायण. त्याला विठ्ठला तीन असणार, तीन देवताचं एकत्रित नाव त्याला विठ्ठल म्हटलं जातं, आणि हे नामाविधान इथून चालवावं अशा प्रकारे सांगू लागले महाराज. म्हणून दक्षिण द्वारका पंढरी, जे विख्यात भूमंडळावरी, सकळ द्वारकेची संपदा मुरारी, आणि तेव्हा पंढरीशी. दक्षिण द्वारका म्हणून असणारं ओळखलं जाणार हे पंढरपूर महाराज. आणि सगळी जेवढी संपत्ती आहे तेवढी सगळी संपत्ती या पंढरपुराच्या ठिकाणी आणली गेली. अशा प्रकारचं मला जेवढं स्थान आहे तिथं एवढं नदीचं स्थान सांगितलं गेलं. आणि पंढरपूरचं वर्णन करायचं महाराज असणार दिरात्र पूर्ण नाही, एवढं वर्णन आहे. तिथे एक कशी तर दिदले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण महिमा तीर्थाचे. एक कशी तर बरं तरी दान त्या ठिकाणी केलं गेलं तर कोटी यज्ञ केलं तर फलप्राप्ती होते. अशा प्रकारचं सांगितलं गेलं. नवे नवे आपण पंढरपूरला जात असतो, पंढरपूरला जात असताना मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं एक पाऊल जरी उचललं, पंढरी पाऊल परी असा. काय द्वारकेला 5 यात्रा करायच्या असणाऱ्या, त्या ठिकाणी मथुरेच्या 5 यात्रा करायच्या, 3 यात्रा करायच्या, आणि पंढरपूरला निघाल्यानंतर फक्त एक पाऊल उचललं की तेवढं सगळं पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य हे सांगायचं भरपूर आहे, पण आता आपला वेळ कमी सांगू लागले. चला पुढे. हा धीमातीर विहारी दिगंबरा, आदि पुरुष परात्परा, आनंद संप्रदाय थोर तेथोनिया वाढला. आनंद संप्रदाय जो आहे ते तेथोनिया असणार, तिथून वाढला गेला. अशा प्रकारचा असणारा हा कसा असणार त्या ठिकाणी पंढरपूरचे त्या ठिकाणी कसं निर्माण झालं त्याच्याबद्दलची माहिती सांगू लागले. मूळ गुरु आदि नारायण, प्रथम शिष्य चतुरानन, आपुले जे भूय ज्ञान, ठेविले पूर्ण त्यापासी. आणि सांगितलं गेलं काय, मूळ जे आहे ते आदिनारायण आहे, आणि ते असणारं कुठं आलं, त्या ब्रह्मदेवाकडे चतुरांनाकडे आलं, आणि तिथून असणारं भूय लपवून ठेवलं होतं. पुढे सांगू लागले. तेची ब्रह्मवंदे निज ज्ञान, आत्रिशी दिदले प्रीती करुण, त्याचे पोटी परब्रह्म पूर्ण दत्तात्रेय अवतरला. आणि तेच ज्ञान आतिऋषीला दिलं गेलं, आणि तेच ज्ञान त्यांच्या पोटी असणारे दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला, आणि ते ज्ञान महाराज कुठे मिळालं, दत्तात्रय महाराजाला मिळालं. मस्त अवतार उदंड होऊन गेले, परी दत्तात्रय रूप आहे संचले, आत्रीने नाव ज्ञान ठेविले, दत्तात्रय सर्व ते वेळा. आणि काय सांगितलं गेलं, अनेक ज्ञान अनेक अवतार होऊन गेले, परंतु दत्त हे नाव त्यांना आठवलं गेलं. त्याप्रमाणे त्याच्यामुळे असणार ते नाव ठेवलं गेलं. अशा प्रकारे अतिऋषीने कसं दत्ताचे असणार त्याने अवतार झाला त्याच्याबद्दल सांगू लागले. त्या दत्तात्रयापासून सदानंदी बिंबले ज्ञान, तोची रामानंदी ठसावून परिपूर्ण पसरले. आणि काय सांगितलं गेलं, परंपरा कशा प्रकारची आहे, कुठून कसं आलं त्या ठिकाणी सांगितलं की दत्तात्रय. त्याच्यानंतर सदानंद सांगितलं गेलं, आणि सदानंदाचं पुढे सांगू लागले. तेथून अमलानंद यतीश्वरा, जो गंभीरपणे जैसा सागर, तेथून ज्ञान समग्र ब्रह्मानंद अवतरले. अमलानंद सांगितलं गेलं, त्याच्यानंतर ब्रह्मानंद आहे, आणि ब्रह्मानंदाच्या पुढे सांगू लागले. तेथून सहजानंद मुनी, ज्याची समाधी आहे कल्याण, तेथून पूर्णानंद पूर्णपणे
अवतरला यतिराज. तिथून सहजानंद सांगितलं, पूर्णानंद सांगितलं आणि पुढे अजून पूर्ण नाव सांगतात श्रीधरस्वामीपर्यंत कशा प्रकारे परंपरा येते त्याच्याबद्दल सांगू लागले. ते थोनी दत्तानंद तत्वता जो श्रीधरांचे पितयाचा पिता तो दत्तात्रय मागुता अवतरला सहज स्थिती. मागुता पुन्हा दत्तात्रय सहज स्थिती त्या ठिकाणी अवतार घेतला की काय अशा प्रकारे माझ्या वडिलांचे वडील म्हणजे आजोबा त्यांचं नाव काय सांगितलं गेलं? दत्तात्रय. दत्तात्रय सांगितलं. ते थोनी ब्रह्मानंद सद्गुरु जो ज्ञानाचा महामेरू श्रीधर वरद निर्विकारू भीमातीर विलासी जे. आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं ब्रह्मानंद. ब्रह्मानंद त्याच्या असणारे श्रीधर स्वामीचे वडील आहेत आणि त्यांचा असणारा अनुग्रह या पंढरपूर ठिकाणी झाला म्हणून सांगू लागले. ते देणार स्वदेणार हो. शाली वाहन शके 1624 चित्र भानु नाम संवत्सरास शुद्ध द्वितीय मार्गशीर्ष मास ते दिवशी ग्रंथ संपविला. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हा ग्रंथ संपवलेला. आता तर आवडी ऐका ना त्याचा अर्थ सांगा. शाली वाहन शके 1624 चित्र भानु नाम संवत्सरास शुद्ध द्वितीय मार्गशीर्ष मास ते दिवशी ग्रंथ संपविला. 1600. त्याच्यानंतर काय सांगितलं? चित्र भानु नाम संवत्सर. हा पुन्हा त्याच्या पुढे तृतीय मार्गशीर्ष मास. मार्गशीर्ष महिन्यात असणारा त्या ठिकाणी हा ग्रंथ तृतीय मार्गशीर्ष आणि त्या महिन्यामध्ये असणाऱ्या या ग्रंथाची संगता झाली. तो ग्रंथ लिहून संपवला गेला. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगू लागले. श्री पांडुरंग वरे करुणा पंढरीसी ग्रंथ झाला निर्माण एकदा श्रवण करिता परिपूर्ण पापे दारुण भस्म होती. आणि काय सांगितलं गेलं की हे पंढरपूरच्या ठिकाणी असणारा हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला गेला. आणि याचं महिमान असं सांगितलं गेलं की त्याचं नुसतं हरिविजय ग्रंथ असं जरी म्हटलं गेलं तरी सुद्धा असणारे पातक जे आहेत आपली पाप चुकून घडलेली पाप आहेत ती नाहीशी होतात. जळती पापाचे डोंगर तशा प्रकारच्या वस्तू सांगू लागल्या. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. शाली वाहन शके 1624 चित्र भानु नाम संवत्सरास शुद्ध द्वितीय मार्गशीर्ष मास ते दिवशी ग्रंथ संपविला. श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत ग्रंथ परिपूर्ण कुठं झाला. ग्रंथ लिहायला सुरुवात केली त्यांनी पंढरपूरमध्ये. पंढरपुरामध्ये ग्रंथाला प्रारंभ केलेला होता आणि ग्रंथाचा जो काय ग्रंथ लिहून परिपूर्ण झाला त्या दिवशी शाली वाहन शके 1624 चित्र भानु नाम संवत्सरास शुद्ध द्वितीय मार्गशीर्ष मास ग्रंथ ते दिवशी संपविला. अशा पवित्र दिवशी त्या ग्रंथाची सांगता केली. हे ग्रंथ त्या दिवशी लिहून परिपूर्ण झाला असं महाराज सांगतात. पांडुरंगे करो पंढरीसी ग्रंथ झाला निर्माण एक रास श्रवण करिता पूर्ण पापे दारुण. आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेनं पंढरपुरामध्ये ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे पंढरपुरामध्ये असताना ग्रंथ लिहिलेला होता आणि कृपा पांडुरंगाची आहे. आणि हे ग्रंथ जर ऐकला एक आवर्तन जर ऐकलं गेले एकदा तर पापच जवळ येत नाही आपल्या. कारण भगवंताचं लीलाचरित्र आहे आणि त्याचं लीलाचरित्र ऐकलं की पाप किती पण दारुण सांगितले भयंकर पाप ऐकण्यानं संपतात. 3 आवर्तने वाचिता पवित्र पुढे होय दिव्य पुत्र तो भक्तराज महाचतुर होईल ऐसे झाली जे. 3 आवर्तने झाल्यानंतर ना 3 वेळा हे ग्रंथ वाचावा लागतो आणि माझे 3 आवर्तन झालेले आहेत.
युट्यूबला रेकॉर्ड आहे त्याचं. 3 आवर्तन परिपूर्ण झाल्यानंतर त्याच्या वंशामध्ये दिव्य अशा प्रकारचा पुत्र होतो. आणि नुसतंच पुत्र नाही तर भक्तराज होतो, भक्तामध्ये मुकुटमणी होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. एक आवर्तन करिता हरे घोर संकट चिंता शत्रु पराजय तत्वता श्रवण करिता हरी विजय. आणि एक आवर्तन ऐकल्यानंतर ना म्हणजे एकदा सगळं परिपूर्ण ग्रंथ ऐकला की संकट चिंता दुःख हे आपल्या जवळ येत नाहीये, शत्रू पराजय पावले जातात. म्हणून ग्रंथ श्रवण करा असं सांगतात. काम क्रोध मद मत्सर हेच शत्रू आणि निवार याचा हो पराजय होईल साचार श्रवण करिता भावार्थे. आणि मग आता आपण शत्रू कुणाला म्हणतो? ही माझा शत्रू ती कोणी नसतो. शत्रू जगामध्ये कोणीच नाही. शत्रू आपल्या अंतःकरणामधले आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे मुख्य शत्रू आहे. बाकी बाहेरचं कोणी शत्रू नाही. आपल्या आतमधले शत्रू आहेत. आणि त्या शत्रूचा नाश होतो आणि त्याच्यावरती विजय मिळवला जातो आणि अंतःकरण निर्मळ होत. म्हणून ग्रंथ ऐका. हरी विजय करिता श्रवण हरेल सकळ ऋण दारुण दारुण आपण प्रगटवणी श्रीकृष्ण संकटे त्याची निरसिल. हरिविजय श्रवण केल्यानंतर हरिविजय ग्रंथ ऐकला की संकट आणि रोग संपले जातात, जवळ येतच नाही. आणि जर आलीच तर कशाला? भगवान परमात्म्याचं काय काम आहे? भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात आणि त्याचं निवारण करतात. त्याचा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतो आणि आपल्यावरती संकट येऊ देत नाही. म्हणून ग्रंथ ऐका. 36 अध्याय ग्रंथ तत्वता प्रीती पावे पंढरीनाथा या ग्रंथाशी मूळ करता पंढरीनाथ जानिज. श्रीधर स्वामींनी सांगितलं 36 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि शेवटी तुलाच प्राप्त व्हावं. तुझं चरित्र आहे तुलाच. मग त्याच्यामध्ये आता बुद्धी देणारा तू आहे. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने हृदयी प्रवेश होणं कपिनंदन प्रबोधिला. भगवंत बुद्धी जात आहे त्याच्यामुळं त्यानं बुद्धी दिली आणि 36 अध्याय लिहिलेले आहे. ते चरित्रास प्राप्त व्हावे असं महाराज सांगतात. जे जे विठ्ठले करणे सांगितले ते ते पत्री लिहिले नुण्याथवा आगळे त्याचे तोची जाणे पै. श्रीधर स्वामींनी सांगितलं माझं काही नाही बघा. जे भगवंतानं कानात सांगितले तीच लिहिलंय. मग ह्या ग्रंथामध्ये जर काही कमी असेल किंवा जास्त झालं असेल ते त्याला माहिती, आपल्याला काय माहिती? कारण जेवढं तसं सांगितलंय तसं मी लिहिलेलं आहे. माझ्या मनाचं काही सुद्धा लिहिलेलं नाहीये. स्वतः भगवंतानं कानामध्ये येऊन सांगितलं मला वेळे वापुडे गाईना परी तुझाची मनविना. त्यामुळं जसं बुद्धी सुचली तसं भगवंतानं सांगितलंय तसं लिहिलेलं आहे. त्यामुळे ह्यातल्या जी काय कमीपणा असेल किंवा जास्त काही वगैरे असतील न्यून पडला असेल ती त्याची तू जाणे असं महाराज सांगतात. दशम आणि हरिवंश पद्मपुराणीच्या कथा विशेष त्याची हरिविजयी सुरस श्रोती सावकाश. हे हरिविजय ग्रंथ म्हणजे भागवत आहे बरं. छोट भागवत आहे हरिविजय ग्रंथ म्हणजे. भागवतातला 10वा स्कंद आणि हरिवंश ही पुराण आहे आणि 10व्या दशम स्कंदामधील काही कथा आणि हरिवंश पुराणामधल्या काही कथा आणि पद्म पुराणामधल्या काही कथा या तिन्ही ग्रंथामधल्या कथांचं सार काढून हा हरिविजय ग्रंथ निर्माण केला असं श्रीधर स्वामी सांगतात. 36 अध्याय हरिविजय पांडुरंगाची परम प्रिय हा ग्रंथ सग्रहिता ते घर निर्भय सदा विजय होई जय. आणि 36 अध्यायांचा हरिविजय ग्रंथ आहे आणि तो पांडुरंगाला आवडतो, अतिशय प्रिय आहे. आणि हा ग्रंथ फक्त घरात ठेवा.
घरात ग्रंथ ठेवल्यानंतर ना त्या घरावरती संकट येतच नाही आणि ते घर निर्भय राहतं. त्या घराला कशाची भीती राहत नाही आणि त्या घरामधले जे व्यक्ती आहेत त्यांचा विजयच होतो. म्हणूनच ग्रंथाचं नाव हरिविजय आहे. ग्रंथ सांभाळणाऱ्याचा कधीच पराजय होत नाही. म्हणून घरामध्ये ग्रंथ ठेवा. हरी विजय ग्रंथे भांडार 36 कोटाळ्याचे परिकर माझी रत्न भरली नाना प्रकार जोहरी संत परीक्षक. हरिविजय ग्रंथ ही भांडार आहे. आपण धनाची एक खोली असते शिफ्ट आणि त्याच्यामध्ये 36 कोठडे आहेत आणि त्या कोठड्यामध्ये 36 कोठड्यामध्ये रत्न भरलेले आहेत. मग ती रत्न कोणाला बी ओळखून येतात का? त्या रत्नाचा जो पारख आहे जोहरी म्हणतात त्याला. आपल्याला जरी रस्त्याने हिरा दिसला तरी आपल्याला ओळखून येत नाही. त्या हिऱ्याला ओळखणारा जोहरी असतो. तसं ह्या 36 कोठड्यामधला जो रत्न जाणणारा जो जोहरी आहे संत साधू आहे तोच हे असणारा ग्रंथ आधी ओळखू शकतो असं सांगतात. 36 तत्वे ही साचर की 36 खणाचे दामोदर की 36 गंगा मिळवणे समग्र हरिविजय समुद्र भरलासे. आणि हा हरिविजय 36 अध्याय याच्यामध्ये आहे. हे 36 अध्याय म्हणजे 36 तत्व आहेत. 36 खणांचं त्या ठिकाणी मंदिर आहे किंवा 36 गंगा एकत्र याव्या आणि 36 गंगा एका समुद्राला मिळाव्या. तसंही 36 अध्यायांचा हरिविजय ग्रंथ आहे असं सांगतात. 36 कोळी धन दिदले ब्रह्मानंदे दाबून की 36 खणाचे वृंदावन निज भक्त संपूर्ण तुळशीवरी. किंवा 36 त्या ठिकाणी असणारे खणांचं वृंदावन आहे तुळशी वृंदावन. आणि त्या 36 खणांच्या वृंदावनामध्ये जसं तुळशीची झाडं असतात तसे तुळशी रूपानं ते असणारे अध्याय परिकर आहेत गोड आहेत. म्हणून ऐका हरिविजय ग्रंथ राजेंद्र की 36 जाना त्याचे महावीर करीती सकळ पापाचा संहार प्रताप धीर महायुद्धी. हरिविजय ग्रंथ ही राजा आहे राजा आणि त्या राजाचं 36 सैन्य आहे. म्हणजे हरिविजय रूपी राजाचं 36 अध्याय रूपी 36 सैन्य आहे. आणि हे जर सैन्य युद्धाला निघालं तर पराजय होत नाही, विजय मिळवला जातो. ही 36 सैन्य विजय मिळवतो. भवसागरावरती कामक्रोधावरती विजय मिळवणारा हे 36 अध्याय रूपी ग्रंथ आहे असं सांगतात. हरिविजय हेच आकाश तेथे 36 चंडांश ब्रह्मांड भेदोनी प्रकाश पलीकडे जाय पै. हरिविजय रूपी आकाश आहे आकाश. आकाशामध्ये आपल्याला एकच चंद्र दिसतोय तरी सगळ्या जगामध्ये उजेड आहे एका चंद्राचा. आणि ह्या हरिविजय रूपी आकाशामध्ये 36 चंद्र आहे आणि त्या 36 चंद्राचा एवढा प्रकाश आहे की संपूर्ण ब्रह्मांड स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये सुद्धा त्याचा प्रकाश पडून त्या ठिकाणी प्रकाश विराजमान आहे असं सांगतात. की 36 वृक्षाचे वन की 36 क्षेत्रे पिकली पूर्ण की पद कदय दिप्यमान 36 रत्नाचे जडियले. किंवा 36 झाडांचं वन असावं किंवा 36 क्षेत्र 36 पिकं ते असणाऱ्या क्षेत्रामध्ये पिकावी किंवा पदक असतं गळ्यामध्ये आणि त्या पदकाला 36 रत्न असावे. तशा पद्धतीने 36 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. की हा प्रयागराज थोरे भाव माध मास अति अपवित्र स्नान करी पुण्यवंत नर अर्थी बुडो देवोनिया. किंवा सगळ्यात सोपं सांगितलं पाप संपवायला काशीला आणि प्रयागला गंगा यमुनाला जायची गरज नाही. एवढं रमजान होतंय का काशीला आणि प्रयागला? इथं मंदिरामध्ये इथं गावातल्या गावात पाप संपत. एवढं लांब जायचं नाही कारण हाच प्रयाग आहे. तुम्ही ज्या प्रयागला जाता तो हाच प्रयाग आहे. आणि इथं जर स्नान केलं म्हणजे हा जर ग्रंथ ऐकला तर त्याची सगळी पाप संपली जातात असं महाराज सांगतात. की हा भवरोगावरी दिव्य रस बुद्धी मंदासी हो यमती प्रकाश सुख सांगे
परीक्षितीस वारंवार गौरवणी. हा एक रस आहे. रस म्हणजे औषध आहे, औषध. आणि तुकाराम महाराजांनी औषध सांगितलं, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ती पिढा मरूनच जाणार आहे. म्हणून ही 36 हरिविजय अध्यायांचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे भवरोगावरचा दिव्य अशा प्रकारचा रस आहे. बुद्धिमंत जो काही मतिमंद आहे ते मतिमंदाला सुद्धा दिव्य बुद्धी देण्याचं काम हे हरिविजय ग्रंथ करतय. म्हणून शुक महाराज परीक्षितीला वारंवार सांगू लागलेले आहेत. या चला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री गुरुभ्य नमः. की हा भवरोगावरी दिव्य रस बुद्धिमंताशी वयमती प्रकाश शुक सांगे परीक्षितीस वारंवार गौरवणी. गणेशाला वंदन. विद्यादेवी सरस्वती माता पिता आणि गुरुच्या चरणी प्रणिपात करून करते साधू संधान. तर ह्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत हा ग्रंथ कसा आहे तर सर्व बहुरूप किती काम क्रोध मद मत्सर आपल्या ठिकाणी आहे. राक्षस कुठे आहेत? आपल्या ठिकाणीच आहे. सर्व जे काय आहे ते आपल्या जवळ आहे. कोणते माणूस म्हणतो तू माझा वैरी आहे, तू माझा हे आहे, तसं काही नाही. पण हे सर्वावर विजय मिळवणारा, कितीही आपल्यावर संकट आलं तरी संकटाचं हरण करणारा. म्हणून जरा देहा आल्याचं सार्थक, जन्मा येऊन्यात एका काळा देहाचे सार्थक. आपल्याला देवाने एवढा मोठा देह दिला. कशासाठी दिला? की काहीतरी आपण देवाची पूजा अर्चा असणारा हरिपाठ असणारा ग्रंथ वाचन. ग्रंथ कशामुळे लावायचे? पोथी कशामुळे लावायची? तर ह्याच्याकरता लावायची की आपल्याला काहीतरी ज्ञान व्हावं, आपल्या जन्माचं सार्थक व्हावं. नाहीतर काय जन्माला येऊन काय खायचं उठायचं कामधंदा करायचा. कारण आपल्याला हीच तळमळ आहे. आपण उठल्यापासून सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत आपण कामाची चिंता करतो. पण असणाऱ्या ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की सर्व जे काय भवरोग आहेत, जर आपल्याला हे भवरोग तरून जायचे असेल, ही नदी दुष्कराची तरून जायची असेल तर त्याला एकच पर्याय म्हणजे असणारा उपाय हा हरिविजय ग्रंथ आहे. आणि हरिविजय ग्रंथ असा आहे की कितीही संकट आलं तरी सर्व निवारण करणारा, सर्व हरण करणारा करता कविता पांडुरंग आहे. गाणोनिया भार राहिलो निश्चिंती निरावले संती विठोबाशी लावणी हात पुरवळीला माता सांगितली चिंता न करावी. कसल्याच प्रकारची चिंता करायची नाही म्हणून सांगितलं. पण आपलाही दृढ भाव पाहिजे तसा. म्हणून ह्या ठिकाणी हरिविजय हा ग्रंथ आहे. हरिविजय, हरीनं प्रत्येक ठिकाणी विजय मिळवलेला आहे. म्हणून असणारा हा हरिविजय ग्रंथ आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा. आणि म्हणून या ठिकाणी शुक मुनी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती संत वर्णन गुरु महिमा सांगून प्रथमाध्याय संपविला. आणि काय तर बघा, हा कळस अध्याय, ह्या कळस अध्यायामध्ये सर्व जरी माणूस मध्ये बघा आपण रामायण लावलेलं तर पूर्ण रामायण हे ऐकलं तरी चालतं. शक्तीला गेलं तर त्याचं फळ मिळतं आपल्याला. तसं असणारा हा ग्रंथ, सर्व असणारा हा ग्रंथ आपल्याला पहिल्यापासून ऐकायला नाही मिळाला तरी चालेल, परंतु हा कळस अध्याय आणि हा कळस अध्याय ऐकला तरी आपल्याला सर्व फळ मिळतं. म्हणून हा कळस अध्याय ऐकायचा आहे. पहिल्या अध्यायामध्ये काय झालं? मंगलचरण ऐकलं. अगोदर गणपती वक्रतुंड महाकाय, कारण करता करिता तू आहे. अगोदर गणपतीचीच पूजा असते, स्तवन असतं कुठेही, कुठल्याही अध्यायात कुठल्याही ग्रंथात कधीही बघा तुम्ही. कारण सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारा गणपती आहे. त्यालाच अगोदर स्तवन करायचं, त्याला नमन करायचं, त्याची पूजा अर्चा करायची, मग पुढचं जे काय असेल ते आपलं हा ग्रंथ चालू करायचा. अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये झालेलं आहे. आणि गुरु आणि शिष्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दैत्य पृथ्वीवरी माजले मणी देव शिर सागराशी गेले स्तवन करुणी सुरवळ परतले ऐसे कतिले द्वितीय. आणि बघा दुसऱ्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे? ह्या पृथ्वी तलावर एवढे मोठे दैत्य मारले. ज्यावेळेस दैत्य राक्षस मारतात त्यावेळेस सर्व देवांनी विचार केला आणि क्षीरसागराच्या ठिकाणी असणारा शेषावर शेण करणारा असणारा भगवंत, त्या भगवंताला शरण गेले आणि भगवंताला हात जोडून नम्र त्याने बोलू लागली, देवा ह्या पृथ्वी तलावर एवढा मोठा दैत्य भाग सही झालेला आहे. असणाऱ्या
ब्राह्मणाला गायींना असणाऱ्या ह्या सर्व जे काही यज्ञ आहेत त्यांनाही त्रास देऊ लागलेले आहेत. म्हणून त्याच्यापासून आमची सुटका करण्याकरता आणि आमचं रक्षण करता करिता तूच आहे म्हणून त्या ठिकाणी देवाला शरण गेले आणि देवाला त्या ठिकाणी करू लागले आहे. देवकी वसुदेवाचे लग्न अवतरले शेष नारायण गोकुळाशी गेले जगजीवन हे निरूपण तिसऱ्यात. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये काय आहे बघा, देवकी वसुदेवाचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर गोकुळाला देव गेलेले आहेत हा तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. गर्गे वनिले जातक पळला निजविला वैकुंठ नायक पुतना शिवशिली निशंक चौथ्यात हे कथिले असे. बघा ज्यावेळेस वसुदेव देवकीचं लग्न झालं होतं, बहु थाटामाटाला असणारा देवकीचा भाऊ मोठी वरात काढली होती. पण ज्यावेळेस आकाशवाणी झाली त्यावेळेस त्याचं हृदय दचकलं की आठवा मारणार आहे, तेव्हापासून त्याला काळजी झाली. आणि ज्यावेळेस असणारे कृष्ण गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी असणारे देव हे जन्माला आले, आल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हे बाळ जन्माला आलं नंदाच्या घरी, देव कुठं जन्माला आला, कारागृहात जन्माला आला. पहिल्यापासून देवाला कारागृह आहे, बंदीखानी देव जन्माला आले आणि तिथून नंदाच्या घरी गेले. देवाला तर किती संकट आहे देव, माणसं म्हणजे थोडं आपल्यावर संकट आहे का, देवाला आमच्यावर एवढं मोठं संकट आणि देवाला सुद्धा संकट आहे. मग आपल्यावर थोडं आलं की लगेच आपण घाबरतो, लगेचच आपण देवावर धीर आपला विश्वास नसतो तेवढा. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस देव त्या ठिकाणी नंदाच्या घरी खेळायला लागले, रांगायला लागले, कळालं. आणि ज्यावेळेस कंसाला कळालं की मग असणारे गर्द मुनी त्या ठिकाणी एखाद्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि पंचांग पाहण्याकरता गेले, बाळ कसं आहे त्याचं जे काय जन्माला काळ वेळ हे बघण्याकरता गेले. त्यावेळेस काय अवस्था केली होती आपण ऐकलंच आहे. आणि असणारी पुतना राक्षसी त्या ठिकाणी आली, तीही त्या ठिकाणी देवानी मारली. अशा प्रकारची लीला त्या ठिकाणी केलेली आहे. श्रीकृष्णाची नेले उचलून नाना किडरच लावून मोहिले मन सर्वांचे. आणि काय बघा, पाचव्यामध्ये असणारा तृणावत राक्षस त्या ठिकाणी आला. कंसाला कळालं कुणाला हे ऐकत नाही असणार हे बालक, म्हणल्यानंतर तृणावत राक्षस तिथं पण करून यायची, आता मी जाऊन मारतो. आणि असणारा तृणावत त्या ठिकाणी आला आणि तृणावताची सुद्धा अवस्था त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताने कशा प्रकारे केली की आपण सर्व ऐकलेलं आहे. आणि जी काय लीला आहे ती भगवंतानं त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वांची मन जिंकत होता, सर्वांना त्या ठिकाणी आनंदी आनंद होता. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी भगवंताची आहे. साव्यात वनमाळी चौर्य कर्मे केली गोकुळी गोपिनी गराणी सांगितली कौतुके करणी यशोदेशी. आणि सहाव्यामध्ये भगवंताने अशा प्रकारची लीला केलेली आहे. गोकुळामध्ये सर्वांना नवल वाटायचं आणि ज्या काय गवळणी होत्या, गोपिका होत्या, त्या घराणी सांगायला यशोदेकडे यायचे, यशोदे तुझा असणारा हा कृष्ण किती खोड्या करतो. नाही आमच्या घरातलं दही दूध चोरून खातो आणि अनेक प्रकारच्या खोड्या करतो. हे गाराने सांगण्याकरता त्या गवळणी त्या ठिकाणी यशोदेकडे येत होत्या. अशा प्रकारची लीला त्या 6व्या अध्यायामध्ये केलेली आहे. 7व्यात हे कथन दशावतार लीला पूर्ण गोपीशी दावी श्रीकृष्ण सांगती पूर्ण यशोदेशी. आणि काय बघा, 7व्यामध्ये असणाऱ्या आपली जी काय लीला आहे, ज्या काय गोपिका आहे त्या गोपिकाला आपली लीला त्या ठिकाणी दाखवला गेली आहे. आणि सर्व लीला त्या ठिकाणी खेळत आहे. आणि खेळत असताना त्या ठिकाणी असणारी लीला असणाऱ्या गोपिकेला दाखवत आहे आणि गोपिका नंद यशोदेला त्या ठिकाणी येऊन सांगताय. 8व्या माझी कथन पद्मपुराणींचे संबंध पूर्ण राधेने कृष्ण गराची नेवन खेळविला बहुसालो. आणि बघा 8व्या अध्यायामध्ये पद्मपुराणामध्ये असणारे संबंध असा जो का मनी होता त्याची जी काय जी होती त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि राधेनं आपल्या घरी कृष्णाला नेलेला आहे आणि कृष्णाबरोबर त्या ठिकाणी खेळत आहे. ही जी काय लीला आहे ती लीला 8व्या अध्यायामध्ये आहे म्हणून सांगितलं. 9व्यात ह्याची कथेची पुरवणी कृष्ण केल्या बहुत थोडी माया उकळी बांधी तातडी यमला अर्जुन उतरिले. आणि काय बघा 9व्या अध्यायामध्ये
लीला त्या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक त्या ठिकाणी गोपिकांच्या घरी जायचं, घोड्या काढायच्या आणि अशा प्रकारची लीला, अशा प्रकारचा खेळ त्या ठिकाणी खेळत होता. आणि गोपिका असणाऱ्या यशोदेला त्या ठिकाणी राणी सांगत होत्या. आणि असं सांगितल्यानंतर यशोदेनं देवाला त्या ठिकाणी उकळाला बांधलेला आहे. आणि उकळाला बांधल्यानंतर सुद्धा देवाने ते उकळ बाहेर वडीत नेलं. आणि जे काय 2 झाडं होती ते झाडाच्या मधनं ते उकळ जात नव्हतं, ते मधनं नेलं. आणि त्यावेळेस ती 2 झाडं जी खाली पडली त्याच्यातून 2 पुरुष जन्माला आले, यमला अर्जुन. अशा प्रकारची लीला त्या ठिकाणी देवाने केलेली आहे. दहाव्यात गोपाळ काला करुण वन किडा करी नारायण कमल धवे केले वचहरण करी स्तवन प्रीतीने. आणि काय तर बघा, 10व्यामध्ये सर्व गोपाळाला वनामध्ये न्यायचं, वन क्रीडा करायची, गोपाळ काला करायचा. ही जी काय लीला आहे ही 10व्यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. 11व्यात कलियामर्दन 12व्यात गोरल उद्धरण 13व्यात कंस दूत मर्दन गोरक्षण पै केले. 11व्यात असणारा कालियामर्दन केलेला आहे. 10व्या 12व्यात अशा प्रकारच्या लीला आहेत. आणि गोवर्धनगिरी उचललेला आहे. आणि 13व्यात कंसाचा वध केलेला आहे, कंसाचं दूध मारलेलं आहे. 14व्यात अगासुर मर्दन नंद येऊन येत गेला बुडून तो माघाराणी तसे नारायण वरुणापाशी जाऊन या. 14व्यात असणाऱ्या कंसाचा दूध त्या ठिकाणी मारलेला आहे आणि यमुनेमध्ये बुडालेला आहे, तो परत वरी आणलेला आहे. ही जी काय लीला आहे ती 14व्या अध्यायामध्ये झालेली आहे. 15व्यात ह्याची कथन कृष्ण घेतले देवकीचे मान वनात मागे राधेसी हरिदान त्याची वर्णन बहुतासे. 14व्या अध्यायामध्ये असणाऱ्या देवानं त्या वनामध्ये अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. आणि असणाऱ्या देवकीला वध ही मागितलेलं, दान मागितलेलं आहे. आणि कृष्णानं असणाऱ्या राधेला वनामध्ये दान मागितलेलं आहे. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी झालेली आहे. 16व्यात यज्ञ पत्न्यांनी येऊन हरीची समर पिल्यान रास क्रीडा संपूर्ण 17व्यात कधी येली. आणि 16व्यात असणारी रास क्रीडा त्या ठिकाणी खेळलेल्या आहेत. 17व्यात रास क्रीडा खेळलेल्या आहेत. 16व्यात अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. अशा प्रकारचे देवानी लीला त्या ठिकाणी खेळलेली आहे. 18व्यात निरूपण कृष्णाशी गेला घेऊन 19 अध्यायी कंस वधून राज्य दिले उग्रसेना. 18व्या अध्यायामध्ये अक्रूर त्या ठिकाणी आलेला आहे. अक्रूर आणि कृष्णाला घेऊन गेलेला आहे. 18व्या मध्ये झालेला आहे. 19व्या मध्ये असणारा कंसाचा वध केलेला आहे. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी झालेली आहे. 20वा अध्याय सुरस श्रीकृष्ण शरण सांदीपनास अद्भुत कथिला ज्ञान रस गुरु शिष्य लक्षण. 20वा अतिशय सुरस आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण गुरु करावा, गुरु केल्याशिवाय आपल्या शरीराला प्राप्ती कशाचीच नाही. म्हणून 20वा अध्याय सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. कृष्णाने सुद्धा गुरु केला, प्रत्येक देवाने गुरु केलेला आहे. गुरुचा एवढा महिमा सांगितलेला आहे म्हणून 20वा अध्याय हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. स्वतः देवाने संदीपानाला आपला गुरु केला आणि त्या ठिकाणी गुरुचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा हा 20वा अध्याय आहे. 21व्यात उद्देव येऊन गोपी शिकते ब्रह्मज्ञान 22व्यात जरासंध पराभून कालेवन भस्म केला. आणि 21व्या अध्यायामध्ये उद्धव त्या ठिकाणी आलेला आहे आणि गोपिकाला जे काय सर्व रहस्य आहे, सर्व जे काय लीला आहे त्या सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 22व्या अध्यायामध्ये असणारा जरासंध त्या ठिकाणी अशा प्रकारची जी काय माहिती आहे ती सांगू लागली आहे. 23वा 24वा सार येत्या कथिले रुक्मिणी स्वयंवर 25व्यात सर्वेश्वर जांबवंती पर्वणी आणि तो. 23 आणि 24व्या मध्ये रुक्मिणी स्वयंवर झालेला आहे. आणि 24व्या मध्ये 25व्या मध्ये असणार 26व्या मध्ये जांबवंतीचं स्वयंवर त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारची लीला त्या ठिकाणी भगवंतांनी केली. 27व्यात कृष्ण नायिका लीला स्वच्छ छत्र गोपिका 27व्यात रुक्मिणी विनोद देता आणि प्रद्युम्न जन्मला. 26व्या मध्ये असणाऱ्या सर्व
जे काही बायका 16,108 बायका कशा आल्या हे आपल्याला आपण ऐकलेलं त्याच्या अध्यायामध्ये ती लीला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 27मध्ये असणारा प्रद्युम्न त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे ही कथा आपण त्या ठिकाणी ऐकलेली आहे. 28व्यात उकाहरण भुजाचे दोन्ही त्राशीला बाण 29व्यात दरिद्र हरण सुदमयाचे पै केले. आणि 28व्यात असणारा त्या ठिकाणी जे काय भुजा होत्या त्या छेदल्या आणि सर्व हरण केलेला आणि 29वा अध्याय जो आहे तो दरिद्र हरण करणारा असणारा आणि जे काय सुदाम ब्राह्मण होते त्या सुदाम ब्राह्मणाची दरिद्री होती ती सर्व नाहीशी केलेली आहे. तो अध्याय अतिशय महत्वाचा सांगितलेला आहे बघा. अशा प्रकारचा ग्रंथ हा हरिविजय ग्रंथ आहे. 30व्यात सत्य भामेचा विनोद नारदासी दान दिलेला गोविंद 31व्यात गरुडाचा गर्व मद हनुमंत हाती हरिला. 30व्या अध्यायामध्ये सत्य भामेला गर्वहार झालता तो गर्वहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि नारदाने त्या ठिकाणी दान मागितलेला आहे. आणि 31व्या अध्यायामध्ये गरुडाचा गर्वहार झालेला आहे. अशा प्रकारची कथा या ठिकाणी आलेली आहे. 10 गायकवाड महाराजांनी 5 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ 21व्यात बुद्धवे यवन गोपेशी कथिरे ब्रह्मज्ञान 22व्यात जरासंध परावन काल यवन भस्म केला. कथेचं अनुसंधान हे फलश्रुती अध्यायांची कसं असतं आपल्याला कोणत्या दिवशी जमलेलं असतंय पाऊस आलेला असतंय त्याच्यामुळे आपल्याला येता येत नाही अडचणी असते ते. म्हणून आजच्या अध्यायाला जर आलं तर पहिल्या अध्यायापासून काय झालं या अध्यायापर्यंत सगळं प्रत्येक अध्यायाच्या अंतीला सांगतात. म्हणून 21व्या अध्यायामध्ये कृष्णाला टेन्शन आलं गवळणीचं. आपण जर आलो इकडं निघून मथुरेला पण त्यांची काय अवस्था होत असेल काळजी वाटली हो भगवंताला. प्रत्येकाची काळजी असते. अवमंगीच्या मनातला जाणणारा तो आहे. प्रत्येकाच्या मनातलं अंतकरण जाणणार आहे म्हणून त्याला सेपरेट नाव आहे अंतरात्मा. आणि त्या भगवंताने सगळ्या गवळणीच्या हृदयातलं ओळखलं. उद्धवाला सांगितलं जा ते लय रडायला लागले दुःख करायला लागले त्यांची समजूत काढ. आणि उद्धव आल्यानंतर अद्भुत ज्ञान 21व्या अध्यायामध्ये अद्भुत अशा प्रकारचं ज्ञान उद्धवानं गवळणीला सांगितलं. पण गवळणी ते ऐकत नव्हते. आम्हाला तू निर्गुण स्वरूप सांगू नको. ज्यांच्या बरोबर आम्ही जो कृष्ण आमच्या घरी येत होता चोऱ्या करीत होता त्या असणाऱ्या कृष्णाचं सगुण स्वरूप उद्धव दमला तिथं महाराज. उद्धवाचं ज्ञान फेल गेलं कारण त्यांची भक्ती सगुण रूपावरती होती निर्गुण रूपावरती नव्हती. आणि उद्धव सांगत होता निर्गुण रूपाचं ज्ञान. त्याच्यामुळे मग उद्धव माघारी आला. पुन्हा 22व्या अध्यायामध्ये जरासंध सगळं सैन्य घेऊन आला. पुन्हा काळ यवनाला मारून टाकलं. ही कथा 22व्यात झाले. 23वा 24वा साल तेथे कथिरे रुक्मिणी स्वयंवर 25व्यात सर्वेश्वर जांबवंती पर्णोनी आलित. 23वा आणि 24वा अध्याय रुक्मिणी स्वयंवराचा आहे. खूप गोड अध्याय आहे. रुक्मिणीनं पत्र लिहिलं होतं कृष्णाला. सुदाम नावाच्या ब्राह्मणाला पाठवलं होतं आणि भीमक राजाची सभा बसलेली होती आणि तिथे एक ब्राह्मणाला त्यानं कृष्णाचं स्वरूप सांगितलं आणि त्या स्वरूपावरती रुक्मिणी भाळली आणि पत्र लिहिलं. आणि पत्र रातोरात कृष्णाला पोहोचवायचं. कोण एवढ्या फास्ट जाणार? सुदेव नावाचा ब्राह्मण त्याला सांगितलं रातोरात जावं कृष्णाला घेऊन या तर उद्या लग्न आहे. आणि शिशुपाळ नवरा होऊन तयार होता. हळदी लागली होती. शिशुपाळाबरोबर हळदी ठरली होती. हळदी झाली होती आणि सुदेव ब्राह्मण रातोरात द्वारकेला गेला. रातोरात कृष्ण दानक आणि सुदेव तिघे जण आले आणि रुक्मिणीचं हरण केलं. 23वा आणि 24वा बघा रुक्मिणीचं जे लग्न लागलं ते सासरी बी नाही माहेर बी नाही. आपल्याला माहिती पाहिजे सासर कोणचं आहे? कौंडण्यपूर आहे जे अमरावती पासून 18 किलोमीटर अंतरावरती कौंडण्यपूर आहे. ती रुक्मिणीचं माहेर आहे आणि सासर द्वारका आहे. त्या दोन्ही बी गावामध्ये लग्न नाही लागलं. मूळ माधव मध्यस्थीच्या ठिकाणी मूळ माधव नावाचं गाव आहे आणि त्या मूळ माधवाला भगवान श्रीकृष्णाचं रुक्मिणीचं लग्न लागलं. पुढं 25व्या अध्यायामध्ये ऐका जांबुवंतीचं लग्न लागलं. आता ते सेमंतिक मानाचं आहे. सत्यजित राजाची कथा आहे आपल्याला माहिती आहे का?
26व्यात कृष्ण नायिका आल्या 16 गोपिका 27व्यात रुक्मिणी विनोद देखा आणि प्रद्युम्न उपजला. 26व्या अध्यायामध्ये इंद्र भगवंत कळाला ती नरकासुर लय त्रास द्यायला लागला. आमची आईची कुंडल दिती, देवांची आई दिती आहे आणि राक्षसांची आई आदिती आहे. ही भाऊ आहेत, सावत्र भाऊ आहेत, दिती आणि आदितीची. आणि या देवांची असणारी आई दिती, त्या दितीची कुंडल, कानातली कुंडल नरकासुर घेऊन गेलाय. म्हणून भगवान श्रीकृष्णापाशी इंद्र आला आणि इंद्राच्या सांगण्यावरून कृष्ण नरकासुराला मारायला निघाला. पण सत्यभामेने सांगितलं फक्त ऐकते, तुम्ही रणांगणाला असं करता तसं करता, मला प्रत्यक्षात बघायचंय. मग आता पुढचं भविष्य भगवंतानं ओळखलं. सत्यभामा आणि श्रीकृष्ण गरुडावरती बसले आणि नरकासुराला मारण्यासाठी गेले. सत्यभामेनं बाण सोडला, स्त्रीच्या हातामधून स्त्रीशी युद्ध केले या विना नरकासुरा नव्हे मरण हे भगवंतानं ओळखलं होतं आणि सत्यभामेबरोबर युद्ध केलं. नरकासुर मारला. त्याच्या बंदीखान्यामध्ये 16,100 स्त्रिया होत्या, त्या सोडवल्या आणि बायको करून घेतल्या. पुन्हा 27व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणीचा विनोद संवाद आणि पुन्हा त्या असणाऱ्या संवादामधून रुक्मिणीने सांगितलं लय दिवस झाले लग्नाला पोटाला संतान नाही. भगवंत तप करण्यासाठी गेले आणि पुन्हा अनिरुद्ध जे काही महादेवानं मदनाला जाळून टाकलं होतं आणि तो मदनच प्रद्युम्न नावानं कृष्ण रुक्मिणीच्या पोटाला जन्माला आला. 28व्यात उखा हरण भुजा चिरून त्रासिला 29व्यात दरिद्री हरण सुदाम्याचे पै केले. 28व्या अध्यायामध्ये शोणितपूर नावाचं नगर आहे. द्वारकेपासून 11,000 योजन एवढं लांब ते शोणितपूर नगर आहे आणि तिथला राजा बाणासुर आहे. आणि ते असणाऱ्या बाणासुर महादेवाचा भक्त होता आणि उखा त्याची मुलगी आहे. आणि एकदा असणारी उखा महादेव व पार्वतीच्या दर्शनाला गेली. त्यावेळेस पार्वतीनं दृष्टांत दिला उखेला, तुझ्या वैशाख शुद्ध द्वादशीला तुझ्या स्वप्नामध्ये जो येईल तो तुझा नवरा होईल. आणि मग तिला त्या दिवशी स्वप्न पडलं आणि मग गडबडून जागी झाली. शेजेला चित्ररेखा बसलेली होती, झोपलेली होती. ही पावचळली, स्वप्नामध्येच बोलू लागली आणि चित्ररेखा ऐकू लागली. चित्ररेखा जागी झाली. ओकेने सांगितलं मी स्वप्नामध्ये जो पुरुष बघितलाय तो मला आणून दे. मग चित्ररेखेचे गुरु नारद, नारदाच्या गुरु असल्यामुळे तिला त्रिभुवनाचं ज्ञान होतं आणि भिंतीवरती अख्ख्या त्रिभुवनाचं चित्र काढलं आणि त्या द्वारकेच्या चित्रामध्ये अनिरुद्ध सापडला. मग ही चित्ररेखा द्वारकेला आली. आता द्वारकेला आल्याबरोबर द्वारकेमध्ये सुदर्शन फिरत होता. डोळ्याची पातळ उघड बंद करण्यामध्ये 21 फेऱ्या सुदर्शनाच्या होत होत्या. हे ओवे आहेत म्हणून सांगावे तशा, त्या अध्यायामध्ये तशा ओवे आहेत आणि ते अध्याय सांगायला मीच होतो. आणि त्या असणाऱ्या 21 फेऱ्या सुदर्शनाच्या होत होत्या. चित्रलेखीला टेन्शन आलं, मी कसं आतमध्ये जाणार. तिने नारदाचं स्मरण केलं. नारदाने सांगितलं माझी शपथ घाल सुदर्शनाला. मग त्या सुदर्शनाला नारदाची शपथ घातली. नारदाने मोहन मंत्र दिला आणि रुद्राचा मंच उचलला, शोणितपूरला घेऊन गेली. पुन्हा तिथं 4 महिने त्या उखेच्या घरामध्ये अनिरुद्ध राहिले. तिच्यापासून पुन्हा उखेला गर्भसंभव झाला आणि पुन्हा ही गोष्ट बाणासुराला कळली. पुन्हा बाणासुरानं युद्ध केलं आणि अनिरुद्धाला बंदी खानामध्ये टाकलं. 33व्यात सत्यभामेचा विनोद नारदासी दान दिला गोविंद. 31व्यात गरुडाचा गर्भमद हनुमंता ती हरिला. 30व्या अध्यायामध्ये 29व्या अध्यायामध्ये सुदाम ब्राह्मण, सुदामाची पत्नी म्हटली जावा तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे. आपले लेकरं उपाशी मारायला लागले ती आणि तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे, जावा त्याच्याकडे तो काहीतरी देईल. मग सुदामा ब्राह्मण फिरत फिरत धर्मजल करत करत द्वारकेला गेला आणि सुदामानं मुष्टीवर पोहे आणलेले होतं. नवल केले गोपाळे मुष्टीवर पोहे बक्षिले, इंद्रपद तुल्य राज्य दिदले सुदामी असे प्रीतीने. त्या अध्यायामध्ये ती ओवी आहे. अंतिला शेवटच्या अध्यायाच्या शेवटला भगवंताने नवल केलेले फक्त मुठभर पोहे खाल्लं आणि इंद्राच्या राज अमरावतीला लाजवेल अशा प्रकारची सोन्याची नगरी भगवंताने त्या सुदामाला प्रीतीनं दान केली. पुन्हा 30व्या अध्यायामध्ये नारद महाराज सत्यभामेकडे गेले आणि सत्यभामेने सांगितलं मला कृष्ण प्रत्येक जन्मामध्ये मिळावा
नारदाला हसू आलं महाराज. कारण का कृष्ण तिच्यापाशी आहे, सत्यभामेपाशी कृष्णच आहे. मग जर हिच्यापाशी कृष्णच आहे, हिला जन्म मरण पाहिजेच कशाला? आपण कृष्णाचं भजन कशामुळे करतो? जन्म मरण संपवण्यासाठी. मग जर कृष्ण जवळ असताना ही जी अजून जन्म घेण्याची अपेक्षा, हिने सांगितलं होतं प्रत्येक जन्मामध्ये कृष्णच नवरा मिळावा. आणि जर कृष्णच सोबत आहे तर जन्माच्या अपेक्षाच का करते? कशाला तुला जन्म पाहिजे? नारद हसले. आणि मग तिला नारदाने विचार केला, कृष्ण आहे पण कळला नाही. मग हिला कृष्ण कळवायचा, म्हणून तिने सांगितलं जे जे दान करेल तिथे आपल्याला पुन्हा प्राप्त होतं. कृष्ण दान केला. पुन्हा रुक्मिणीचं एका तुळशी पत्रावरती, तुळशीच्या पानावरती भावानं, फक्त भावानं भगवंताला सोडवलं. 31व्यामध्ये नारद महाराज गेले दक्षिण समुद्राला. तिथं हनुमंत भगवंत रामचंद्राचं स्मरण करत बसलेले होते. मग नारदाने विचारलं, इथं कवर रामाचं स्मरण करता? जावा जरा जगामध्ये फिरा, तीर्थ करा. मग पुन्हा हनुमंतराय द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये आल्याबरोबर वनाचा विध्वंस केला. आणि तिथल्या वनरक्षकांनी त्या असणाऱ्या हनुमंताला सांगितलं, बाबा असं जर तू या वनाचा विध्वंस केला तर इथली राजाची पुरं तुला मारतील. हनुमान म्हणला, कोण राजा आहे? त्यांनी सांगितलं, राम श्रीपती. राम आणि श्रीपती, राम आणि कृष्ण इथं राज्य करतात. त्याने सांगितलं एकच राम आहे. आणि जो सूर्यवंशामध्ये अवतरला, सकल स्त्रिया जगामधल्या सगळ्या स्त्री आई समान मानणार, एक सीता वेगळी करून बाकी स्त्रिया कौशल्य समान असा पुरुष राम आहे. आणि बाकी कोण राम इथं जन्माला काय? त्यांनी सांगितलं तसला नाही, बायकोच्या मागे फिरणारा आणि बापानं घराबाहेर काढलेला मरकटांचा गोळा संघ असलेला असला राम आमचा नाही. आमचा राम बळकट आहे. हनुमंताला राग आला आणि त्या वनकराला मारलं, वनाचा विध्वंस केला. पुन्हा ते असणारे वनकर पळत पळत गेलं. गरुड युद्धाला आला. गरुडाला सुद्धा वाटलं होतं गरुड काही हलकं नव्हतं मारा. महादेवाचं त्रिशूळ, भगवंताचं सुदर्शन, ब्रह्मदेवाचं कमंडलू, वरुणाचे पाश सगळं गरुडाने घेऊन घेतलं होतं. एवढा सामर्थ्यशाली गरुड होता. आणि त्या असणाऱ्या गरुडाला युद्धाला पाठवलं. हनुमंतानं पायाला धरून फेकून दिलं. 60,000 योजन समुद्रामध्ये जाऊन पडला. पुन्हा मग असणाऱ्या बळीराम दादाला, अनिरुद्धाला, मदनाला सगळ्याला पाठवलं. सगळ्याचं गर्वहरण केलं. ही कथा 31व्यामध्ये झाली. 32व्या अध्यायामध्ये ऐका. 32व्यात सुभद्राहन नारदाशी घरोघरी कृष्ण दर्शन. 33व्यात राजाचू यज्ञ जरासंधा मारविले. 32व्यामध्ये सुभद्राहरण अर्जुन तीर्थ करत करत फिरत आला. तापसाच्या वेशामध्ये आलेला होता. आणि कोणी ओळखत नव्हतं ही कुंतीचा मुलगा आहे म्हणून. आणि दुर्योधनानं बळीराम दादांनी ठरवलं जर अर्जुन आला नाही तर ही बहीण आपली दुर्योधनाला द्यायची असं ठरलेलं होतं. पण आता कृष्ण इच्छा मात्र सर्व करी. त्याला वाटलं अर्जुन यावा. अर्जुन आला आणि सुभद्रेला घेऊन गेला. पुन्हा नारदाला वाटलं कवर ब्रह्मचारी राहायचंय, खरं 2-4 बायका. बरं आपल्याला बायको कोण देणार? आता कोण आपल्याला बायको देणार का? मग कृष्णाला 16,108 त्यातलं एक मागू. नारदांनी विचार केला 16,108 बायका आहेत कृष्णाला, एक देणार नाही का आपल्याला? मग लगेच कृष्णाकडे गेला. कृष्णांनी स्वागत केलं. म्हणले महाराज कसं काय आला? काय नाही म्हणले, तुमच्याकडे 16,108 बायका आहेत त्यातली एक मला द्या. कृष्ण म्हणले घेऊन जावा, पण एक अट आहे म्हणले, ज्या पत्नीपाशी मी नसेल ती पत्नी तुम्ही घेऊन जावा. सगळ्याच घेऊन जावा, मला एक बी नका. पण ज्या बायकोपाशी मी नाही ती बायको तुम्ही घेऊन जावा. नारद 16,108 घर फिरले. प्रत्येक घरामध्ये भगवान परमात्मा काही ना काही एका घरामध्ये गेले झोपलेले होते, दुसऱ्या घरामध्ये दरवाजातून भगवान कृष्ण या महाराज. प्रत्येक घरामध्ये भगवंत होते. हे भगवंताचं लीला चरित्र आहे. नारदाचं त्या ठिकाणी असणारा वैराग्य, नारदासारखं तो पण जगामध्ये कोणी नाही. दक्षशाप नारदासी 2 मूर्ती स्थिर न राहाशी, तो द्वारके राहे वर्षानुवर्षी, सत्संगाशी शाप न बाधे. रामायणामध्ये मुली आहे. आणि नारद द्वारकेला वर्षानुवर्ष राहिली का? भगवंताची संगत आहे. वाचा. 34व्यात कथा निश्चिती वाढी तसता द्रौपदी सती. बिरडे सुटता श्रीपती चतुर्भुज करी ते देवा. 32व्यामध्ये राजसूय यज्ञ केला, जरासंधाला मारलं. 33व्या अध्यायामध्ये पुन्हा जरासंधाचा वध केला. 34व्या अध्यायामध्ये कथा अतिशय सुंदर आहे. द्रौपदी वाढीत होती आणि वाढत असताना तिचा पदर निसटला. कौरवाच्या पंक्तीमध्ये कौरव लोक बसलेली होते आणि पदर निसटल्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. आणि तेवढ्यात कौरवांना आवेश आला. एक म्हणायचं भात आण, दुसरं म्हणायचं भाज्या आण, तिसरं म्हणायचं वरण आण.
जी पदार्थ नाही ती मागत होता. मग द्रौपदीला त्या ठिकाणी भीती वाटली आणि कृष्णाचं स्मरण केलं. कृष्णानं तिच्या शरीरात प्रवेश केला, 4 हात दिले, चतुर्भुज रूप द्रौपदीचं झालं. भीमाला राग आला, गदा घेऊन पंक्तीमध्ये फिरू लागला. जे मागत होतं त्याच्या ताटामध्ये पुन्हा द्रौपदीनं अन्नाचा पर्वत टाकला. भीम म्हणला आता तुम्ही ताटामध्ये ठेवा, दाखवतो. 35व्या अध्यायी मयास वर्णन शिशुपाळ वक्रदंत वदुना विजयी झाला वधूसुदन हेची कथा असंभाव्य. 35व्या अध्यायामध्ये एकच कथा आहे, शिशुपाळाचा वध. आणि शिशुपाळ कृष्णाचा द्वेष करत होता. का द्वेष करत होता? अहो, ज्या रुक्मिणी बरोबर आपली हळदी ठरलेली होती, उद्या लग्न होणार होतं, त्या रुक्मिणीला मांडवत घेऊन गेला. हा द्वेष शिशुपाळाच्या मनामध्ये होता. मी मग अशी बोललो, वैर वेगळं आणि द्वेष वेगळं. वैर असावं पण द्वेष असू नये. आणि मग शिशुपाळानं कृष्णाला एवढा बोलला सभेमध्ये, भीमाला राग आला. भीष्माचार्याने भीमाचा हात धरला, म्हणले गप बस. अरे कृष्णाकडे ताकद नाही का? तो का शांत बसलाय? कारण ही शिशुपाळाची आई, दमघोषाची पत्नी सातवती, ती वसुदेवाची भगिनी होय निश्चिती. तिची उदरी हा पापमती शिशुपाळ जन्मला. दमघोषाची पत्नी वसुदेवाची बहीण होती ती. आणि मग ही कृष्णाची आत्या झाली सातवती, आणि त्या सातवतीच्या पोटाला शिशुपाळ जन्मल्याबरोबर त्याला 4 हात होते आणि कपाळावरती डोळा होता. तिसरा नव्हता, ही विचित्र डोळा होता. आणि मग आकाशवाणी झाली. ही बाहेर फेकून द्यायला लागली होती शिशुपाळाला. आकाशवाणीने सांगितलं टाकून देऊ नका, ह्याला शिशुपाळ नाव ठेवा, पुन्हा मोठा राजा होईल. मग आईनं गप बसावं, पण विचारलं ही कुणाच्या हातून मरणार आहे? आकाशवाणीने सांगितलं ज्या पुरुषाची दृष्टी करणं, याचं 4 हात 2 हात आणि कपाळात तिसरा डोळा बुजून जाईल, त्याच्या हातून मरेल. रामकृष्ण बघायला आले, त्यांची दृष्टी पडली कृष्णाची की सगळं असणारं 2 हात चिरून गेले. मग आईला टेन्शन आलं, म्हणली हे आपल्या भावाची मुलं आहेत आणि भावाची मुलं ह्याला काय मारतील, म्हणून पदर पसरला सातवतीनं, बाबा माझ्या लेकराला मारू नको. कृष्णाने सांगितलं आत्या नाही मारे, पण ह्याचं मी 100 अपराध सहन करतो. कालचं आज मोजायचं नाहीत महाराज, काल दिलेलं वेगळं, आजचं कालचं आज. एका जागेवर एकाच ठिकाणी 100 अपराध मी सहन करतो. आता सातवतीला वाटलं मामाच्या पोराला 100 शिव्या कशाला देत आहे? वाचाय बाबा, नाही वाढायला लागली. 36व्यात ग्रहण यात्रा करून भेटिले गोकुळचे जन. या उपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण हेची रूप सेवटी. 36वा अध्याय आपण कालपासून ऐकलो. काल सुंदर कथा होती महाराज. भगवंताला वाटलं कुरुक्षेत्रावरती जावं, जिथं महाभारताचा संग्राम झाला आणि त्या म्हणजे होणार होता. त्यावेळेस आधी भगवंत कुरुक्षेत्राला गेले होते आणि अगोदर बळीराम दादाला पाठवलेलं होतं. बळीराम दादा गोकुळामध्ये गेले, निरुपतीला कृष्णाचं सगळं चरित्र सांगितलं आणि गोकुळवासी मित्रमंडळी सगळे असणारे त्या कुरुक्षेत्रावरती आले. तिथं देवकीची 6 बाळं, जी पहिली कंसानं मारली होती बंदी शाळेमध्ये, ती 6च्या 6 बाळं कृष्णानं आणून दिली. माते आत्ताची पाहे नवला, यमासी आज्ञा करी घनलीळा, तेने तिथं कळ आणली. आणि लगेच देवकीची 6ची 6 बाळं भगवंतानं आणून देवकी पुढे ठेवली गेली. पुन्हा असणारे गोपाळ आले, गोपाळाने लीला चरित्र दाखवलं, आपले असणारे विनोद चेष्टा मस्करी पूर्ण. आणि 36व्या अध्यायामध्ये इथपर्यंत कथा झाली. आणि पुन्हा पद्मपुराणातली कथा आहे. इंद्राची बायको आहे सची, तिनं तप केलं होतं भगवंताच्या प्राप्तीसाठी, ती राधा झाली, गोकुळामध्ये आली, लीला चरित्र दाखवलं. भगवंताच्या मांडीवरती कोण स्त्री बसली म्हणून रुक्मिणीला राग आला. रुक्मिणी रुसून द्वारकेमधून दिंडीरवाणामध्ये आले. दिंडीर म्हणजे पंढरपूर, आणि तिथं पुन्हा तिच्या पाठीमागं कृष्ण आले. पुढे पुंडलिक मध्ये होती. आताच ऐकलेली आपण कथा आहे. अशा प्रकारे 36 अध्यायाची समूळ कथा या ठिकाणी संपत आहे. ऐसा 36 अध्याय हा ग्रंथ हरिविजय यथार्थ सदा अवलोकत भक्त संत विवेक दृष्टी करो निया. अशा पद्धतीने 36 अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ विवेक दृष्टीने पाहावा. कधी कधी नाही म्हणलं, सदा सांगितलंय. म्हणून ग्रंथाची सांगत असते, समाप्ती नसते, सांगत असते. पुन्हा ग्रंथ लागणार आहे म्हणून सदोदित
जसं आपल्याला वेळ मिळेल टाइम मिळेल तसं तसं त्या ग्रंथात बघत जावा विलोकन करत जावा असं महाराज सांगतात. पंढरीहुनी चाल योजने दुरा पश्चिमेशी नाझरे नाम नगर तेथील दश लेखक साचार ब्रह्मानंद पूर्वाश्रमी. पंढरी पासून 4 योजन अंतरावरती पश्चिम दिशेला नाझरे नावाचं गाव आहे आणि ते नाझरे गाव म्हणजे श्रीधर स्वामींचा जन्म त्या गावामध्ये झाला. तिथले असणारे रहिवासी श्रीधर महाराज इथं आणि तिथं पुन्हा त्या असणाऱ्या नाझरे गावामध्येच हा ग्रंथ त्या ठिकाणी पंढरपूरला सुरुवात केला आणि तिथं पुन्हा त्यांनी असणारे ब्रह्मानंदापासून श्रीधरांचा जन्म झाला आणि हा ग्रंथ त्यांनी परिपूर्ण केला. पुढे पंढरीशी जाऊन मग केले संन्यास ग्रहण त्यावरी भीमातीच संपूर्ण समाधिस्थ निजा सुखे. आणि ज्यांनी ग्रंथ केला ते श्रीधर स्वामी आणि त्या श्रीधर स्वामींच्या वडिलांचं नाव ब्रह्मानंद आणि आईचं नाव सावित्री आहे. आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते असणारे ब्रह्मानंद महाराज पुन्हा पंढरपूरला गेले. संन्यासाश्रम त्यांनी पुन्हा धारण केला आणि पंढरपूरमध्येच ते समाधिस्थ झाले. त्यांची समाधी पंढरपूरमध्येच त्यांनी त्या ठिकाणी वैकुंठ गमन केलं असं महाराज सांगतात. ब्रह्मानंद माझा महाराज पिता सावित्री नामे माझी माता श्रीधरे वंदोनी उभयता हरिविजय संपविला. आणि अशा पद्धतीने ब्रह्मानंद नावाचे माझे वडील आहेत, सावित्री नावाचे माझी आई आहे आणि त्या आई वडिलांना उभयंताला दोघाला नमस्कार करून हे हरिविजय ग्रंथ संपवला असं महाराज सांगतात. सकळ श्रोत्यासी आदरे साष्टांग नमोनी श्रीधरे ब्रह्मानंदे करुणी धारे हरिविजय विलोकिजे. आणि सगळ्या श्रोत्यांना श्रीधर स्वामी आदराने सांगताय. काय सांगतात? आहो श्रोते भाविक जना सोडून द्या की निंदा वचना विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. नवनाथातली ओळी आहे. अहो निंदा वचन सोडून द्या विश्वासावरती स्वार व्हा आणि मोक्षाचं मुक्काम तुम्ही मोक्षापर्यंत जाचाल. निंदा वचन ठेवू नका सगळं सोडून द्या आणि हरिविजयाचं अवलोकन करा. श्रीधर स्वामींनी श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून सांगितलेलं आहे शेवटी हरिविजय ग्रंथाचं अवलोकन करा. हरिविजय ग्रंथ ऐका. हे ग्रंथ ऐकल्यानंतर कोणतीही संकट येत नाही. जरी संकट आली तरी भगवान श्रीकृष्ण प्रगट होतो आणि त्यांची संकट घालवतो. म्हणून पुन्हा पुन्हा हा ग्रंथ अवलोकन करा, वाचा. इति श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरी भागवत सदा परिसोत प्रेमळ भक्त षट-त्रिशतमध्याय शेवटीचा. आणि अशा पद्धतीने श्रीधर स्वामी सांगतायत हा हरिविजय ग्रंथ आहे आणि शेवटचा अध्याय झाला 36वा आणि 36वा अध्याय झाल्यानंतर मग पुन्हा परत हे असणारा ग्रंथ अवलोकन करा. कुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. 5व्या व्यवस्थित चालीमध्ये वाचा. दमाने वाचा आणि चालीत वाचा. कळू द्या. ओम श्री गणेशाय नमः. जय जय अनंत ब्रह्मांड नायक चतुराननाची निरजनका चौघा सही नवे आवका तुझे स्वरूप वर्णावया. साही जने वेळी होती 18ची कुंडली गती चौघी जणी तटस्थ पाहती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाभ्यो नमः. ओम नमो जी जगद्गुरुदा जगद्गुरुधारा श्रीमत्माति विरह पुराण पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंदा शुकाब्दे तू सकळ श्रेष्ठ साचार तोची आदि मायेचा निजबर ब्रह्म विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले
अनंत ब्रह्मांडे त्या हाती तुझी तुझी घडविशी जगतपते सकळ देववरती ती तुझ्या सत्य करोनिया तूची झालासी गजबदनाच्या तो दर्श विद्याचे भुवन महासिद्ध कर जोडोन सदा तिष्ठत तुझ पुढे जयानंत कल्याण वरद मूर्ती त्रैलोक्य भरती तुझी कीर्ती सुरासुर तुझ नमिती श्री गणपती दयार्णव कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भगवान की जय